महाराष्ट्रभूमी ही शूरवीरांची, कलावंतांचीच तसेच संत महात्म्यांची कर्मभूमी ठरली आहे. या भूमीत संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, गाडगेबाबा, तुकडोजीसारखे संत झाले. याच संत मालिकेत स्वातंत्र्यानंतरच्या काळात आणखीन एक नाव जोडले आणि ते म्हणजे परमपूज्य मोरेदादांचे. सतत लोकसेवेत रममाण असलेल्या दादांनी स्वामी सेवेच्या माध्यमातून लोकपरिवर्तनाचे काम केले. सेवाधर्मातून मानवधर्माकडे जाण्याचा मार्ग परमपूज्य दादांनी प्रशस्त केला. दुसऱ्याच्या सुखासाठी त्यांनी स्वतःला रात्रंदिवस कामात बुडवून घेतले. अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि अनारोग्य अंधारात चाचपडणाऱ्या असंख्य गोरगरिबांप्रमाणेच ऐहिक सुखात लोळणाऱ्या पण मनशांती हरवून बसलेल्या श्रीमंतांनासुद्धा ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराच्या प्रकाशाकडे नेऊन त्यांना मनशांती मिळवून दिली आणि सेवा मार्गाचे कार्य निमित्ताने घराघरात पोचवण्याचे अथक प्रयत्न केले. गरिबांसाठी ज्यांचे हृदय द्रवते तो महात्मा ही श्री स्वामी विवेकानंदांची उक्ती सद्गुरू मोरेदादांच्या बाबतीत खरी ठरली. मोरेदादा ही एक व्यक्ती नव्हती, दीन दुःखितांसाठी सतत क्रियाशील असणारा एक विचार, घराघरात मनामनात आनंद फुलवण्यासाठी सतत धडपणारी एक संस्थाच होती. परमपूज्य दादांचे जीवन एक क्रांतिकारक आंदोलन झाले. आनंदाचा, सुख समाधानाचा मळा फुलवण्याच्या धासापोटी त्यांनी आपल्या पायाला भिंगरी बांधली. आज कोल्हापूर तर उद्या धुळे, ठाणे, डोंबिवली तर नाशिक असा वाऱ्यासारखा प्रवास त्यांनी केला. आजच्यासारखी प्रवासाच्या साधनांची उपलब्धता तेव्हा नव्हती, परंतु ही बाब त्यांच्या कार्याच्या आड आली नाही. आजही श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा वटवृक्ष फोफावला आहे. त्याच्या फांद्या राज्याबाहेर काय पण देशाच्या बाहेरसुद्धा आता फैलावल्या आहेत. स्वामी समर्थ सेवा मार्गाची इमारत भक्कमपणे उभी राहिलेली आहे आणि या इमारतीचा भक्कम पाया सद्गुरुदादांनी मोठ्या प्रवासाने घातला आहे. हा पाया इतका भक्कम आहे की त्यावर आता कितीही मजले चढवले तरी तो पाया आता डगमगणार नाही. समाजातील दुर्बलातील दुर्बल घटकांचे आजची दुःख दूर करून त्यांनी उद्याच्या सुखासाठी करता येईल यासाठी त्यांनी सतत काम केले. हे गोरगरिबांप्रमाणेच स्वतःला श्रीमंत समजणाऱ्या अथवा आपला समाज ज्यांना श्रीमंत समजतो अशा सर्वांच्याच दुःखांनी समरस झाल्याने कुणाला परमपूज्य दादामध्ये आपली आई, कुणाला त्यांच्यामध्ये आपला पिता, कुणाला बहीण तर कुणाला भाऊ आणि कुणाला आपला सखा मित्र दिसतो. तळागाळातील माणसांवर माणूस म्हणून प्रेम करणारे कोमल हृदय त्यांच्याजवळ होते. तळागाळातील माणसांवर असे प्रेम करणाऱ्या विचार मनात माणुसकीचा गहिवर असल्याशिवाय निर्माण होत नाही. परमपूज्य दादांच्या हृदयाचे स्वामी समर्थ महाराजांप्रमाणेच माणुसकीचा नंदादीप, प्रेमाचा पाझर आणि ज्ञानाचा झरा कायम होता आणि त्यामुळेच त्यांच्या सानिध्यात आलेला प्रत्येक माणूस पावन झाला आणि आनंदाची डोही बुडाला. मानवसृष्टीत क्रोध, हिंसा, अन्याय, असत्य, लोभ, मत्सर, द्वेष, निंदा, परपीडा व त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला आलेला दुःखाचा डोंगर हे चित्र जेव्हा परमपूज्य दादांनी पाहिले तेव्हा त्यांचे मन लोण्यासारखे मऊ हृदय पगडून गेले आणि सदाचारी माणूस घडवण्याची अवघड कामगिरी आई तुळजाभवानी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या शिरी घेतली. ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत त्यांनी केला. समाजातील दुष्ट, शोषक, हिंसाचारी, व्यसनी, दुराचारी आणि क्रूर माणसांना सन्मार्ग दाखवून सदाचारी बनवण्याचा यशस्वी प्रयत्न परमपूज्य दादांनी केला. 24 तास व्यसनात बुडणाऱ्या अनेकांना दादांनी नवा जन्म दिला. ते लोक आज आपल्या कुटुंबाला जबाबदारीने सांभाळत आहे, पण सेवा मार्गात महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या सद्गुरू परमपूज्य दादांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत. सर्व विद्या, तत्त्व, वेद, पुराणातील सार त्यांच्या मुखातून सहजपणे समोर बसलेल्या यांना ऐकायला मिळते. नुसता विचार देऊन ते थांबत नव्हते, त्याचप्रमाणे त्यांच्या आचार होता आणि म्हणून ते विचारवंत, आचारवंतही होते. आचाराशिवाय विचार याचा काय उपयोग? आचाराशिवाय विचार उपयुक्त होऊच शकत नाही. हे परमपूज्य दादांनी दाखवून दिलं आणि ते स्वतःसाठी कधी जगलेच नाही, फक्त इतरांसाठी चंदनाप्रमाणे झिजले आणि एक आगळे वेगळे असे ते संत होते.